नमस्कार मित्रांनो, जयराम चाटेंनी सरपंचाची पॅन्ट काढली तर गुलेंनी चेहऱ्यावर लघवी केली. कोणाचंही रक्त सळसळेल अशा 10 फोटो आपल्या समोर आलेले आहेत आणि काय आहे ही संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बातमी हे आपण सविस्तर बघणार आहोत. चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल. केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांचा आरोपपत्र दाखल केल्यानंतर अनेक नवीन गोष्टी समोर येत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील टोळीपुरती अडकणार असल्याचं दिसून येत आहेत. पोलिसांनी वाल्मिक कराड आणि इतरांविरोधात 1-2 नव्हे तर जवळपास 66 पुरावे जमवले आहेत. या चार्जशीट मध्ये पुरावे म्हणून हत्याच्या वेळीची काही दृश्य फोटो जोडले आहेत. यातून हत्येची क्रूरता दिसून येत आहे. वाल्मिक कराड संतोष देशमुखच्या हत्याचा मास्टर माइंड असल्याचं समोर आलं आहे. खडणी, अट्रॉसिटी, हत्या हे तिन्ही प्रकरण एकत्र केले असून तिन्ही प्रकरण एकाच कारणातून घडल्याचा आरोपही दोषारोप पत्रात करण्यात आला आहे. कट कुठे रचला याची माहिती आणि पुरावे ही सीआयडीच्या हाती लागले आहेत. यानंतर संतोष देशमुख यांच्या सोबत 10 गोष्टी ज्या घडल्या आहेत त्याकडे आपण थोडं लक्ष देऊया. जनावरांप्रमाणे मारहाण केल्यानंतर जयराम चाटेंनी संतोष देशमुखांची पॅन्ट काढली. त्यावेळी दुसरा आरोपी महेश केदार हा देशमुखांची पॅन्ट काढताना त्यांचा सेल्फी घेत होता. अमनुष्य मारहाणीनंतर प्रतीक घुलेंनी देशमुखांच्या छातीवर दोन्ही बाजूला पाय टाकून चेहऱ्यावरती लघवी करतो. मारहाणीनंतर संतोष घुले देशमुखांच्या शेजारी उभा राहून फोटो काढतो. जयराम चाटे देशमुखांच्या अंगावरचा शर्ट ओढून काढतो आणि हातात धरून फिरवतो. मारेकरी लाथा, बुक्या, पाईप आणि वायराने देशमुखांची मारहाण करताना तसेच शिव्यागाळ करतात. वायरी सारख्या हत्यांचं बंडल देशमुखांच्या पाठीवर मारून वार केले. संतोष देशमुख मोठ्याने ओरडत असताना महेश केदारे त्यांचा व्हिडिओ घेत होता. सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे असं देशमुखांना म्हणावं यासाठी जबरदस्ती केली होती. संतोष देशमुखांना फक्त अंतवस्त्रावर बसून पाठीवर पायपाने मारहाण केली जात होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चार्जशीट मध्ये हे फोटो जोडले जात होते. कृष्ण आंधळ्याची मोकरपत्ती असा या व्हॉट्सअप ग्रुपचं नाव घेतलं होतं. या ग्रुपमध्ये 5 ते 6 जणांनी संतोष देशमुख यांना कसं मारहाण केलं होतं हे पाहिलं होतं. फॉरेन्सिक कडून हा व्हिडिओ सीआयडीला मिळाल्यानंतर त्याचे छोटे छोटे 10 ते 12 व्हिडिओ तयार झाले होते आणि त्यातूनच हा व्हिडिओ मधील व्यक्ती आणि सीआयडीने या प्रकरणात ताब्यात घेतलेली व्यक्ती याची फॉरेन्सिक तपासणी झाली. या व्हिडिओतील काही फोटो हे या आरोपपत्रात जोडण्यात आले आहेत. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.